बंधुभावाचे प्रतीक असलेल्या श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या 5व्या तिथीला साजरी होणारी नागपंचमी शुक्रवारी रामदेव हॉटेलमागील नागदेवतेच्या मंदिरात साजरी करण्यात आली। महिलांनी पहाटे मंदिराची स्वच्छता केली, रांगोळी काढली, मंदिरातील नागाच्या मूर्तीवर दुधाने अभिषेक केला, फुले आणि फळे वाहून भक्तिभावाने पूजा केली। त्यांनी नागपंचमीसाठी खास तयार केलेला फराळ नागमूर्तीला अर्पण करून उत्सव साजरा केला। नागपंचमीच्या दिवशी नागमूर्तींना शुद्ध पाण्याने धुवून दुधाचा अभिषेक केला जातो। अक्षता आणि नागाला आवडणारे फुले अर्पण केली जातात। त्यानंतर फळे आणि लाह्यांचा नैवेद्य नागमूर्तीला दाखवला जातो। ನಾಗದೇವರ ಆರಾಧನೆ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಎಲ್ಲ ರೀತಿಯ ಸೌಖ್ಯ, ಆರೋಗ್ಯ, ಐಶ್ವರ್ಯ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಪ್ರಯತ್ನಗಳು ಯಶಾಗ್ತದೆ। ಸುರುವಿನ ಹಬ್ಬ ಶ್ರಾವಣ ಮಾಸದಲ್ಲಿ ಆ ನಾಗದೇವರು ದೇವರ ಅತ್ಯಂತ ಸಮೀಪದಲ್ಲಿರುವವರು, ಬಹಳ ಭಕ್ತರು ದೇವರದು। ಏಕಾಂತದಲ್ಲಿ ಬೆಡ್ರೂಮಿಗೆ ಬೇರೆ ಯಾರಿಗೂ ಅಲೌಡ್ ಇಲ್ಲ, ಆ ದೇವರ ಜೊತೆಗೇ ಇರುವವರು, ನ್ಯಾಚುರಲಿ AC ಇದ್ದಾಗೆ ದೇವರಿಗೆ। ಅಂತಹ ಆ ನಾಗದೇವರ ಅನುಗ್ರಹ ಆದರೆ ನಮಗೆ ಎಲ್ಲ ರೀತಿಯಿಂದ ದೇವರು ಆರೋಗ್ಯ, ಐಶ್ವರ್ಯ, ಆನಂದ, ಅಭಯವನ್ನು, ಸಂಪತ್ತನ್ನು, ಎಲ್ಲ ಪುರುಷಾರ್ಥಗಳನ್ನು ಎಲ್ಲ ಲೋಕದ ಜನರಿಗೆ ಲೋಕಾ ಸಮಸ್ತ ಸುಖಿನೋ ಭವಂತು, ಜೀವನ ಎಲ್ಲ ರೀತಿಯಿಂದ ಸುಖಮಯವಾಗಲಿ, ದೇವರು ಎಲ್ಲರನ್ನು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾಗದೇವರ ಸನ್ನಿಧಾನದಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡುತ್ತೇವೆ, ದೇವರಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡುತ್ತೇವೆ। रामदेव हॉटेलच्या मागे असलेल्या नागदेवस्थानच्या मागील बाजूस भाविकांसाठी प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती। शेकडो भाविकांनी हजेरी लावून प्रसाद घेतला। राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव।